वेडा झालो आणि वेड्याच्या गावी गेलो. आजकाल प्रत्येक जण शहाणा बोलताय रे मिस्त्री, आज कोणाला वेडा नको. तुका झाला शे शहाणा आड लपे नारायणा. मनुष्य शहाणा पाहिजे, फक्त दीड शहाणा. परमार्थ बी आणि इकडे बी तिकडे बी. म्हणजे कधी कधी कीर्तनाला बी असतो, कधी कधी असं स्पष्ट नाही बोलू असं काही. तू दीड शहाणा असतो. परमार्थ बी आहे, कधी हे बी कधी ते बी. विषा सगळं अमृत घेऊ नये. जीवी माशी सवे अन्न, सुख निधी ते भोजन. प्रथमे ग्रासा, पहिल्याच ग्रासामध्ये माशी गेली बाबा. आणि ती माशी इतकी विचित्र असती, ती माशी स्वतःही मरती आणि अन्न बी जिरू देत नाही. अशा बऱ्याचशा माशी आहेत, स्वतःही मरतात आणि कोणाला सुख देत नाही. सांगत होतो, देहाचं चिंतन, संसाराचं चिंतन, प्रपंचाचं चिंतन सोडून आमच्या मनाकडून, चित्ताकडून देवाचं चिंतन घडत नाही. आणि म्हणून आज देवाकडे विशेष प्रार्थना आहे. देवा, आम्ही गाथापारायण केलं, हरिपाठ केला, काकडा केला, वारी केली, अन्नदान केलं, वर्गणी दिली, त्याच्या मोबदला मला बाकी धन नको, मान नको, प्रतिष्ठा नको. फक्त आणि फक्त हे जी मी केलं या चित्तामध्ये त्याचा प्रभाव बसून तुझं चिंतन घडू दे. अभंगाचं पहिलं शरण. चिंतनाची लाभ घडोघडी. घडोघडी हाच लाभ घडावा आणि देवाचं चिंतन घडणं ही सर्वश्रेष्ठ जोडी आहे महाराजजी. सर्वश्रेष्ठ जोडी कोणती आहे की जी प्रभूचं चिंतन, काकडा, हरिपाठ, नामस्मरण बोलून गेलो. आम्ही सकाळपासून आज जे अक्षय तृतीयाचा किती जणांनी लाभ घेतला बरं.
अक्षय तृतीया फक्त मनुष्य देहामध्ये मिळते, बाकी कोणत्याच देहामध्ये अक्षय तृतीया नाहीये. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, स्वर महाराज की जय. हो, अक्षय मुहूर्त, अक्षय फक्त मनुष्य देहामध्ये साधता येतं. अक्षय म्हणजे 3.5 मुहूर्त आहेत ना. आपलं शरीर सुद्धा 3.5 हाताचंच मारायचे. आपल्या भाषेत त्याला एक शब्द आहे आऊट हात. माणसं आऊट असतात, काही नट सुद्धा आऊट असतात. नट आऊट असेल ना तर ते आट्या केल्यामुळं तो मिस्त्री तो नट बसत नाही. 1 कोटीची मशीन आहे, पण एक नट आऊट झाला तर मशीन चालत नाही. म्हणून नट सुद्धा आऊट नको. नट आऊट नको. ऐका ना, 25 मजली जरी बंगला असला तर फक्त आऊट हातच आपली जागा आहे. झोपण्याकरता किती जागा पाहिजे नुसते? आऊट हात म्हणजे 3.5 हात. म्हणजे जिवंत असताना बी 3.5 हातच पाहिजे, आणि मेल्यानंतर सुद्धा 3.5 हातच जागा लागते. आऊट हात तुझ्या जागा, आऊट हात तुझ्या जागा, आऊट हात तुझ्या जागा, आऊट हात तुझ्या जागा. हे रशीन शिवाऊगा, हे रशीन शिवाऊगा, बोला ये रशिया जीवाऊगा, ये रशिया जीवाऊगा. हात तुझ्या जागा, आऊट 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 हात तुझ्या जागा. कबीरजीचं प्रमाण आहे आऊट हात. आऊट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, खाया पिया गोलेले नाही, सुख से सोया नाहक जमाना खोया. आऊट हात. ऐका, आज सकाळपासून आम्ही किती नामस्मरण केलं, तीच वृत्ती अक्षय. नामस्मरण घडलं रामकृष्ण हरिनाथ, तेच आणि वृत्ती अक्षय बनले. अजूनही 5-6 घंटे बाकी आहे. उद्या सकाळी दिवस उगेपर्यंत अक्षय तृतीया आहे. जेवण थोडं कमी करू आणि भजन जास्ती करू. आता म्हणा किंवा तर बोलतो बाकी असं कुठं असतं का? आम्ही प्रापंचिक माणसं आहे, सांसारिक माणसं आहे. ते काय ते बाबा झाले, त्यांचं काय मागणं आमचं तरी काय, त्यांचं सांगायचं कामच आहे. त्यांनी सांगायचं काम करावं आणि आम्ही इथंच बुलेट खावं. सांगणे ना लगे करणे आपण, सांगणे न लगे करणे आपण, सांगणे न लगे करणे आपण, सांगणे न लगे करणे आपण. बोलाही वचन वाढ आहे, बोलाही वचन वाढ आहे, बोलाही वचन वाढ आहे. बाप म्हणतो पोराला, अरे व्यसन करू नये, दारू चांगली नाहीये, त्याला शरीर खराब होतं. पोरगा म्हणतो पप्पा तुमची उतरू द्या ना अगोदर. सांगणे न लगे करणे आपण. ऐका महाराज, साधकाकडं
पाहून जेवढं लोक परमार्थ करतील सांगून नाही ऐकून नाही करणार. लहान बालक सुद्धा बघा, लहान बालक सुद्धा सांगून ऐकत नाही, पाहून तो जास्ती करत असतो. म्हणून जर लहान बालकाला वळण लावायचं असेल तर आई वडिलांनी मोबाईल त्यांच्या देखत पाहायचा नाही. ते शाळेत गेले का मग पाहत जा. बापाचाच गेम मुलगा पाहत असतो आणि बाप म्हणतो माझं पोरगं इतकं हुशार आहे की मला जी येत नाही. मग तुला खरंच येत नाही असं येईल की बस मग तुला काहीच करता येणार नाही. विठाला विठाला वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज. जुन्या काळात मिस्त्री म्हाताराच्या वेळेला काडीच पिठी नसल्यामुळं त्या आजोबा सांगायचं नातवाला अरे तू बिडी पेटवू ना. बिडी पेटवलं ते बालक गेलं मधल्या अंतरामध्ये ते एक एक बोरका मारून मग ते आजोबाला बिडी द्यायचं. ते पाहायचं ती आजोबा नाकातून दूर काढतो. पाहायचं ते मग करायचं. काही काही नातू असे होते की आजोबा गावात दर्शनाला गेला की ते तुकडे सुद्धा तो मग बनत बनत बन गई. सवय लागली की लागली सवय. म्हणून पहिला आपण सुधरा मग लोक सुधारतील. आईबापाने पहिला आदर्श बना. आपण आईवडिलांचं दर्शन करून आपण आदर्श बनलो तर मुलगा म्हणेल माझे पप्पा असे, माझे वडील असे, माझी आई अशी आहे की बस. बरीचशी मुलं बरीचशी आईबाप श्रावण बाळाच्या नावाखाली पगार घेतात आणि आईबापाला मारतात. श्रावण बाळाच्या नावाखाली पगार चालतोय, सरकारने चालू केलेलं आहे. जशी श्रावण बाळ वागले तसं आपण का वागू नये. विठाला 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 हो सांगणे न लगे कर नाही. आपण पहिलं करा. उद्यापासून सुरू करा. आई वडिलांचं दर्शन सर्वश्रेष्ठ पुण्य आहे. मी सांगत नाही नाथांत प्रमाणे महाराजजी जो आई वडिलांचं दर्शन रोज करेल त्याला फार पुण्य मिळते. सर्वश्रेष्ठ पुण्य ते असतं की जो आई वडिलांचं दर्शन करतो. आणि सुरुवात आपण घरूनच करा की माझे आई वडील माझे देव आहेत. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव. जुन्या काळामध्ये दारासमोर शुभ लाभ स्वस्तिक असे अक्षर असायचे. आता असं जर फक्त थोडा बदल झाला. आता कुत्र्यापासून सावधान राहा. गाय बाहेर आहेत आणि कुत्र्यामध्ये शुभ लाभ. ज्याचे विचार शुभ आहेत ना तर लाभच लाभ आहे. लाभ कोणता? रिद्धी आणि सिद्धी. सिद्धी पाहिजे, सिद्धी घ्या, रिद्धी घ्या, पण अगोदर विचार शुभ ठेवा. शुभ विचार तेच आहे की ज्याच्या चित्तामध्ये देवाचं चिंतन रात्रंदिवस चालू. आमचे गुरु नारायणगिरीजी महाराज कीर्तन असो, भजन असो, झोपलेले असो, चिंतन त्यांचं सारखं चालायचं. या ध्यानी महाराजांचा खूप लाभ घेतला. 12-13 वर्ष बेटात राहिल्यानंतर खास कळालं की गुरुने कसं वागावं. महाराजांचा मी प्रत्यक्ष पाहिलं. काही ढोंग नाही, सोंग नाही, दाढीजटा नाही, कपडे नाही, काय नाही. सहज असायचे, सरळ असले महाराज. खूप सरळ राहायचे. आणि सरळता हा साधकाचा पहिला श्रेष्ठ गुण आहे. सरळ असणं, सरळ असणं. सरळ स्वभावन मनी कुटीलाई. सरळ स्वभावन मनी कुटीलाई. सरळ स्वभाव मनी कुटीलाई. सरळ स्वभावना
भजतई कृपा करे रघुराई भजतई कृपा करे रघुराई भजतई कृपा करे रघुराय भजतई कृपा करे रघुराय मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर विहारी मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर विहारी मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर विहारी भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर सुगावन मनी कुटीलाई मन क्रम वचन छाडी चतुराई भजतही कृपा करे रघुराई. ऐका ना, फार सुंदर तो आहे गोस्वामी तुळशीदास महाराजांचा. मन क्रम वचन छाडी चतुराई भजतही कृपा करे रघुराई. माळा असेल नसेल काही अडचण नाही, गंध असेल कपडाला काही अडचण नाही, असेल नसेल पण सरळ असावं माणसाने, सरळ असतं. आम्ही सरळ आहे कशावरून? बसणं सरळ म्हणत नाही मी, कसंही बसा पण सरळ असा. सकाळी बघू स्नान केलं एका वारकऱ्याने आणि नळावर ते धोतर तसंच ठेवलं. उन्हाळ्याचे दिवस ती कडक वाळलं. सकाळी पाहतो तर त्याला ते सर्व असं त्या आडव्या तुळ्या रेषा पडल्या. मला सांगा त्या रेषा कुठून आल्या बरं? कुठून आल्या? धोतरातूनच आल्या की नाही? आणि तीच असणारी जी धोतर त्याने इस्त्री केली ती रेषा कुठे गेली? पॅन्टीला शर्टला अशी एक आडवी सरळ रेषा असते पहा, ती पण रेषाच आहे. ही बी रेषा आहे आणि त्या बी रेषा आहे, पण त्या आडव्या तुझ्या रेषा आहे. ही सरळ रेषा आहे. सरळ रेषा शोभामान देते आणि आडव्या तुळव्या ते शोभत नसते, सरळ असते. मनाचा मोकळा वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळा असो नसो. माळीचा आग्रह नाहीये, पण माळीचा नियम पाळून जसं वागलो तर काय करायचं माळीचे ते. माळ असून जर आम्ही वाईट वागलो तर ती अक्षम्य पाप आहे. आमच्या भागात महाराज जी माळ असून सुद्धा जी करू नये ती पितात. बोलायचं कोणी कोणला काही बोलता येत नाही, स्वतंत्रता आहे. समज होतो सरळ असो माणसं. रामजी सरळ आहेत ना. राम कळल्याशिवाय कृष्ण कळत नाही. रामाचं नामही सरळ आहेत, रामजीचं स्वभाव सरळ आहे, रामाचं पाहणं सरळ आहे, रामजीचं सर्व सरळ आहे. सरळ स्वभाव न मनी कुठे आहे. सांगत असतो सर्प हा कधी सरळ चालत नाही, पण सर्पाला एक ठिकाण असं आहे की तिथं सरळ गेल्याशिवाय गत्यंतर नाही. ते म्हणजे आयत्या बिल त्याचं असतं, त्याने वाकडं तिकडंच केलं असतं. बिल त्याचं नाही म्हणून त्याला सरळ चालावंच लागतं. तसंच परमार्थ हे ग्रंथ वगैरे जे लिहून ठेवले ते संत महात्म्यांचे अनुभव आहेत. आम्ही केलं असतं तर आम्ही सुद्धा वाकडं तिकडे केलं असं. संतांची प्रमाण आहे, संतांचं आहे. आणि म्हणून चिंतनाची जोडी हाची लाभ घडवणे. चिंतन घडणं आणि चिंतन ही सर्वश्रेष्ठ जोडी असं मला वाटत नाही. देवा परमार्थ केला, साधना केली तर याच्याकडून दुसरी जोडी पाहिजे, पण ही जोडी नाही. ही जोडी आहे हाची लाभ घडोघडे. आयशी जोडी करा रामकंठी धरा.
आम्ही याच्यावर आतापर्यंत 15-20 कीर्तन केले असते. ऐशी जोडी करा, ऐशी जोडी करा, ऐशी जोडी करा, आणि आम्ही करा की तुम्ही करा हे तुम्हीच ठरवा. ऐशी जोडी, रामनामाची जोडी. आणि आम्हाला ही गोडी वाटत नाही, जोडी ही जोडी वाटत नाही म्हणून तर विण्याहून भांडणं असतं गावोगावी. इथे विना चालू येत ना, विनीकडे महाराज दुसरं मंदिर काही असणारे झेंडेकडे बसलेले आहेत अंबादास. विना कार्यावर सप्ताहाचं पूर्ण जबाबदारी असते महाराज. बाकी काही कमी असतं ते चालेल, परंतु विनाकार्याने विनाकारण तिथं गप्पा गोष्टी करू नये. विनाकारण भजन हेच कारण. 2 तास जेवण झालं, लोक घरी गेले. रामकृष्णाचं गुरुमंत्र असेल ना, त्या मंत्राचा आज खूप साठा करा. हरिनामाचा संग्रह करा, हरिनामाचा संग्रह करा, हरिनामाचा संग्रह करा, हरिनामाचा संग्रह करा. मने नाम याचा नारा, मने नाम याचा नारा, मने नाम याचा नारा. हरिनामाचा संग्रह करा, हरिनामाचा संग्रह करा. मने नाम याचा नारा, मने नाम याचा नारा, नाम याचा नारा. हरिनामाचा संग्रह करा, हरिनामाचा संग्रह, हरिनामाचा संग्रह करा. हरिनामाचा संग्रह करा, मने नाम याचा नारा. मन लागेल न लागेल, चित्त लागेल न लागेल, करत राहा. तुम्ही कसंही बी फेका माराल, ते जमिनीतून उगणारच कधीतरी. बी कसंही फेका उगवून, तसं देवाचं नाव, देवाचं स्मरण चिंतन कसंही करा, ते एक दिवस फायद्याला येणारच येणार. ऐशिया लाभा जो चुकला, तुका म्हणे वाया गेला. हा सर्वश्रेष्ठ लाभ. डुप्लिकेट जरी केलं तरी एक दिवस असली होत असतं. नकली करा पण ते असलीच राहणार. म्हणजे एक राजा सुंदर सरोवर केलं होतं. त्या सरोवरामध्ये माशी होती, रंगीत संगीत आणि वेगवेगळ्या प्रकारची माशी होती. आणि एक सुंदर ते माशी, त्या माशाचा तो आनंद राजा घ्यायचा. असा नियम होता राजाचा, जो कोणी माशी धरील त्याला प्राणदंड. त्या सरोवरातून एक गरीब मनुष्य एक दिवस त्या सरोवरापाशी गेलेला आहे. माशी धरण्याकरता त्यांनी जाळ्या त्या सरोवरात टाकलेला आहे. माशी जाळ्यामध्ये आले, त्या घोड्याची टाप त्या कानावर पडली की राजा तिथूनच चालला होता. त्याला वाटलं आता काय करावं. इथं नियम आहे की प्राणदंड. तो गरीब होता, पैसा करता त्याला गरज होती म्हणून त्याला माशी धरली होती. वास्तविक गरज असली म्हणजे माणसाने हेच केलं असं काही नाही, बाकी बरंच साध नाही, पण जीवाला मारून आम्ही ती कमवतो. नेमकं तिने ती माशी जाळ्यामध्ये धरल्या आल्यानंतर राजाची स्वारी दिसली. त्याला वाटलं आता काय करावं, आपण असं तरी मारणार आहे, तसं तरी मारणार आहे. त्याने एक युक्ती चालवली. त्याने काय केलं, सर्व कपडे काढले, कपडे पूर्ण काढले, पाण्यात टाकून गेले आणि तिथली माती घेतली, सर्वांना चोपडून गेले. त्याला नागा बाबा संन्यास होता. आम्ही बी नागा आखाड्याचेच आहे महाराज, जुना आखाडा, संन्यासी आखाडा. सर्व अंगावर त्यांनी बसपती माती लावली, अंगावर कपडे ठेवले नाही, पद्मासन घातलं. सर्व नकली करूये, नकली पद्मासन घातलं आणि जप करूये, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. राजाने पाहिलं की किती भाग्य आपलं, आज अक्षय तृतीय दर्शन झालं साधूचं. साधू नव्हता, माधू बी नव्हता.
काहीच नव्हती महाराज. पण आता राजाच्या धाकावेने त्याने ते जप चालू होता. राजाने काय केलं, हिऱ्याचा माणिक मध्याचा हार त्याच्या गळ्यात घातला. तो ओम जप चालू. पैसे जवळ ठेवले महाराज, दीपक महाराज पैसे जवळ ठेवले, डोळे बंद आहेत. पण आतून तो पाहत होता की राजा काय काय करतो. हिऱ्या मोत्याचा हार गळ्यात पडला, पैसे समोर ठेवले. राजा प्रदर्शना करून तिथून निघून गेला. व्यक्तीने विचार केला की नुसतं एका तासाकरता मी असणारं नुसतं डुप्लिकेट साधूचं सोंग घेतलं तर राजा पाया पडला माझ्यावाला. ऐका ना महाराज, त्या व्यक्तीने डोळ्यातून अश्रू आणले. अरे बापरे, मी नकली केली तरी इतका असणारा राजा, देशाचा राजा माझ्या पाया पडला. नको मला संसार, नको मला प्रपंच, नको मला असणारा परिवार. त्याने तिथून ते कपडे घातले आणि जंगलात निघून गेला आणि उद्धरून गेला. नकली करा, एक दिवस असली होईल. प्रपंच नकलीच आहे. तुम्ही किती थाटामाटात करा, एक दिवस प्रपंच आम्हाला सोडून द्यावा लागणार आहेत. पण जे सोडल्या जाणार नाहीये असं अवीट धन, अवीट परमार्थ, ते शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरे रे. अक्षय आढळ चळेना ढळेना, अक्षय आढळ चळेना ढळेना, अक्षय आढळ चलेना ढळेना, अक्षय आढळ चलेना ढळेना. तया नारायणा ध्यात जावे, तया नारायणा ध्यात जावे, दया नारायणा ध्यात जावे, दया नारायणा ध्यात जावे. अक्षय आढळ चलेना ढळेना, अक्षय ढळ चलेना ढळेना, अक्षय ढळ चलेना ढळेना, अक्षय ढळ चलेना ढळेना, अक्षय चलेना ढळेना, अक्षय चलेना ढळे, अक्षय आढळ चलेना ढळेना, अक्षय ढळ चलेना ढळेना. अक्षय आढळ चळेना ढळेना, तया नारायणा ध्यात जावी. असा परमात्मा त्याचं चिंतन. ही सर्व श्रेष्ठ जोडी आहे. ती वरही कामा येईल आणि खालीही कामा येईल. म्हणून नाव आहेत वरगणी. खाली गणी नाही, वरगणी. तुला अन्नदान केलं ना, इथं तर लोक तृप्त होतीलच, पण वर सुद्धा तुम्हाला कामा येईल. अन्नदान केलं पाहिजे. अन्नदान चालूच आहे. आपल्या बेटाचं तर एक बाणाच आहे, देणे को अन्नदान, देणे को हरिनाम. तात्पर्य हरिचिंतन, हरिस्मृती, हरीचं ध्यान, हरीचं चिंतन होणं हे सर्व श्रेष्ठ जोडी आहे. पण देवा, माझी आट अशी आहे, माझी एक कमजोरी अशी आहे की आम्हाला ही जोडी वाटत नाही. म्हणून तुम्ही काय करा, माझ्या हृदयामध्ये प्रत्यक्ष जागृत होऊन माझ्या मनाला सावध करा. अभंगाचं द्वितीय. तुम्ही बसोनी अंतरे, तुम्ही बैसोनी 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 अंतरे, माझा तुम्ही बैसोनी अंतरे, तुम्ही बैसोनी अंतरे, तुम्ही बैसोनी अंतरे, तुम्ही बैसोनी अंतरे. तुम्ही बैसोनी अंतरे, तुम्ही बैसोनी अंतरे, तुम्ही बैसोनी अंतरे, तुम्ही बैसोनी अंतरे. मग जागवा निर्धारी, मग जागवा निर्धारी,
अंधारी तुम्ही बसोनी अंधारी माझा जागा वा निर्धारी माझा जागा वा निर्धारी तुम्ही बसोनी अंधारी तुम्ही बसोनी अंधारी तुम्ही बसोनी अंधारी गोरे महाराजांची चाल आहे. महाराजांचं स्मरण झालं ही चाल म्हटल्यानंतर काही माणसं काही मुलं आईवर असतात, आईवर काही बापावर असतात. आम्ही गुरुवर आहे. आमची आई बी आणि बाप बी गुरुच होते ना. अर्थात तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. खरं म्हणजे महाराजजी त्याच घरामध्ये चोरी होते की ज्या घरामध्ये माणसं असून जागे नाही. पण जागी नाही म्हणून चोरी झाली. माणसं तर होते ना, माणसं होते पण चोरी झाली का? माणसं झोपेली होती. तसं तुमच्या आमच्याकडं साधना आहेत, चिंतन आहेत, देव आहेत, सद्विवेक आहेत, पण जागृत नाही आहे. आत्मा जागृत नाही आहे. आत्मा जागृत नाही. खास आत्मविश्वास जागृत नाही आहे, श्रद्धा जागृत नाही आहे. म्हणून विकार आदी असणारे हे आमचं चिंतन ते घेऊन जातात. पण देवा हीच जोडी तू म्हणजे कृपा कर. तुम्ही बैसोनी अंतरी म्हणजे जागवा. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे. देवा तू माझ्या जवळ राहा. खरं देव आपल्या जवळ आहेतच आहे आपल्या जवळ, पण आम्हाला तो जवळ आहेत असं वाटत नाही. आम्हाला जवळचा तो वाटत नाही. आम्हाला जवळचे भावबंद आमचे जवळचे होते म्हणजे फार जवळचे. आपल्या जवळचे तोपर्यंतच आहेत जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत जवळचे. पैसा गेला ना मग कोणी जवळचे नाही. सब पैसे के भान अपना साथी नाही कोण. पैसा आहे तोपर्यंत मग परशुराम 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 परशुराम. पैसा नसतो ना परशा पैसा तेरो तीन नाम. पैशाचे नाव. गुणवान कोणी असू द्या, गुणवानाची कदर आहे, माणसाची कदर नाही. पखवाज मृदंगाचारी असेल, गायनाचारी असतील, कीर्तनकार असेल, कथाकार असेल, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठपर्यंत आले? जेवण करणार का, प्रसाद घेणार का, आराम करणार का? पण महाराज कीर्तन झाल्यानंतर कोणी फोन करत नाही कुठं गेले कसे गेले. मग कळतं कोणी जवळचं नाही. देख लिया संसार हमने 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 देख लिया. सब मतलब के यार 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 हमने देख लिया. की मुलगी रडते महाराज लग्न झाल्यानंतर शेवट दिवशी जाताना. तीच मुलगी काही दिवसानंतर सासरचे होऊन जाते आणि आईने फोन केला, अगं बाई वडिलाचं दुखतं हे, तू 2 दिवस मुक्कामाला येते का? ती म्हणते आई मी आले असते पण माझ्या घरी कधी डबा करायला कोण नाही. देख लिया संसार
म्हणे लग्न झालं तेव्हा फार जात नव्हते महाराज. काय रडते महाराज. नवरी आई वडिलाच्या गळ्यात पडून रडते, चुलत्या गळ्यात पडून रडते. ते नवरदेव म्हणे अगं कवर रडते, आता 5 वाजले ना. ते हळूच म्हणले मला आजचे दिवस रोड द्या, उद्यापासून तुम्हीच रडणार आहे. देख लिया संसार हमने, देख लिया सब मतलब के यार, हमने देख लिया. मतलबी प्रेम आहे मला. वावा वाटे जना का म्हणे 60 गुणा, गुणरहितम कामनारहितम. असं प्रेम फक्त भगवंताने संतोष करतो. म्हणून देवा तुम्ही माझ्या हृदयामध्ये प्रत्यक्ष जागृत होऊन माझ्या मनाला तुम्ही जागृत ठेवा, निश्चित निर्धाराने जागृत ठेवा. माझं मन जरी इथं कीर्तनामध्ये बसलं असलं तरी सुद्धा ते आता सूक्ष्मपणे बाहेर जाईल, भोजनात जाईल, पंक्तीला जाईल, तरी कांदी जाऊन येईल, पाऊस का ते चिंतन करील. जिथं जिथं माझं मन जाईल ना तिथं तुम्ही त्या मनाला सुदर्शन चक्र आडवा लावा. अभंगाचं तृतीय जाय मन जिथे जिथे जाय मन आड घाली सुदर्शन. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे. असं नका करू काहीचं काही बी असं कुठं लावायचं नाही ते असं. म्हणून शास्त्रानुसार हे मन देवाचंच अंश आहे. मै वंशो इंद्रिया माझी 11वे मन ते मी जाणावे. प्रभूचं मनच असणार आहे, प्रभूचंच अंश आहे. पण आम्ही त्याला चित्ता संसाराकडे लावल्यामुळं ते मन मन बनलं. मन तेव्हा नम्र बनेल, पवित्र बनेल हृदयाकडं आणि ते अंतर्मुखी होईल तेव्हा ते मनच परमात्मा बनत असतं. हे मना, हे प्रभू, हे कृपेश्वरा, हे परमेश्वरा, जेथे जेथे जाय मन आड घाली सुदर्शन. आता आड उभा राही नारायण. सुदर्शन, सुदर्शन हे सुदर्शन आहे. सुदर्शन चक्र बी आहे आणि सुदर्शन चांगलं दर्शन हे सुदर्शन आहे. 8:30 वाजले. जिथे जिथे मन जाईल बस त्या मनाच्या आजूबाजूला चोकडून देवाला उभं करावं. देव असला, जर हृदयात देव असला, मनात देव असला, मला म्हणतात
हे देवा हे परमेश्वरा मी काय करील हातात चिपळ्या विना आणि तुझ्या समोर तुझ्या रंगी नाचो थाता निर्लज्जाप्रमाणे बोजाप्रमाणे आणि मी तुझ्या समोर अत्यंत मनसोक्त नाचेल मनसोक्त जगा माणसाने ऐका मन में भरके नहीं मन भरके जियो मन में भरके नहीं मन से जियो मन की करेंगे तो दुखी होंगे मन से करोगे तो सुखी होगे बस मनच परमार्थाचं सार आहे मन जवळ आलं मन आपल्या हातात आलं मगच परमार्थ करता येतो असं ते मनामध्ये जर परमात्मा प्रगट झाले तर मन आनंदाने नाचेल अभंगाचं शेवटचं
हरी जय 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 विठोबा रखुमाई बसलेले टाळी वाजवा विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान की सद्गुरु गंगागिरीजी महाराज विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हार घालेपर्यंत आपण एक भजन घेऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला टाळी वाजवून सर्वांनी. विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठला माझ्या तुझ्या विठ्ठला मारू गौर विठ्ठला माझ्या तुझ्या विठ्ठला रुक्माईच्या विठ्ठला बाईच्या विठ्ठला जनाबाईच्या हा मुक्ताबाईच्या विठ्ठला जनाबाईच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला सर्वांचे हात वर करा. सर्व एक आज शेवटचे दिवस आहे आज. आपल्या गावातले पोस्टमन तुम्ही पण त्यांची आज पंगत आहे. आतापर्यंत त्यांनी पत्र वाटले, आज ते प्रश्न वाटप करणार अगदी मोठ्या प्रेमाने अत्यंत आनंदाने. जनाबाईच्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठला बाळबाबा विठ्ठला विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला
रामचंद्र भगवान भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज की आनंद की जय हो जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम विठ्ठल 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 हो बस असं नाम 2-3 दिवस रामदरबार येथे होणार आहेत. 18, 19, 20 आमंत्रण सवालाच आहेत. शक्य झालं तर या इथं रामकृष्ण आहे. सर्वांनाच आमंत्रण आहे. 3 दिवस रात्रंदिवस जप आहेत. 18, 19, 20 द्वादशीला सांगता होईल. असं नाम धुवून आपण तिथं करतोय. अजून तुम्ही आले नाही आहे, तुमच्या अजून महाराज आदेश नाही आहे. सर्वांनाच आमंत्रण. गणेश महाराज सगट पिणारा म्हणजे आपले आप्पा भाऊ त्यांनी 4 वर्षापासून दारू सोडली. कोणा भरोसा नव्हता महाराज, भरोसा नव्हता, पण त्याने भरोसा करून दाखवला. काय असतं कधी माणसं मनात घेतलं तर मनुष्य काय करणार नाही हो. फक्त मनाचं ऐकू नये, आपलं मनाने ऐकलं पाहिजे बस. त्यात परमार्थ असतो. पुन्हा एकदा मी सर्वांना प्रणाम करतो, वंदन करतो. या ठिकाणी शिवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज